आज तुमच्या नीलाबाईचं स्वतःशीच भांडण होतं. 4 दिवस बाहेर बदा पाऊस आणि घरामध्ये माझ्या नाकाची गळती, लाल भडक नाक झालेलं, सर्दी, खोकला, डोकं सगळं काय चाललेलं होतं. बाहेर माणसं कामाला जात होते. आज म्हटलं काही पण होते, मी जिमला जाणार म्हणजे जाणार. एकतर शाळेच्या सुट्ट्या आणि ना एवढा आळसपणा घरा भरलेला अंगामध्ये. पण म्हटलं नाही, आज सकाळी लवकर उठले, घरातली सगळी कामं आवरले. कारभारांचा फोन आला की मला लोखंडाच्या कढईतलं वांगं बटाट्याचं कालवण पाहिजे. ते पण त्यात कांदा टोमॅटो काहीच नाही, एकदम साधं सिंपल, एकदम गावची आठवण येते. जे मस्त तेलामध्ये फ्राय केलं, चटणी मीठ. आणि एका ताईने विचारलेलं तू कारळाचं कूट कसं टाकते, तर हे असं टाकते, डायरेक्ट कालवणामध्ये टाकायचं. एकदम छान. किचन स्वच्छ करून घेतला. 4 भांडी पडलेली ती घासून घेतली, कारण मला ना किचनमध्ये भांडी असली ना मला अजिबात आवडत नाही. आणि रात्रीचं पण किती पण 2 वाजू दे पण मी भांडी घासूनच झोपते. पटापट देवपूजा केली. आपल्या बारक्या सासूला म्हणजे दक्षूला सकाळ सकाळ दूध केळ खायचं होतं ते दिलं आणि लादी पुसायला घेतली. तोपर्यंत कालवण पण छान असं शिजलेलं होतं. आज काय ह्याला सुट्टी, मग ह्याला घेऊन सोबतच गेली. आणि मला सवय आहे, जिमला जायच्या अगोदर मी महादेवाच्या मंदिरात जाते, दर्शन घेतलं आणि चाललो. आता 4 दिवस झालं सुट्टी आहे, ह्याच्यामुळे जिमचे खाडे किती करू. त्यात आळशीपणामुळे पण माझे 1-2 खाडे झालेले. वर्कआउट चालू केला, स्ट्रेचिंग केली आणि बाहेर आहे ना बघता बघता हवेमुळं झाड आहे ना आमच्यासमोर पडलं. अरे बापरे, एवढे वादळ आणि हवा सुटलेली ना आज, म्हणजे काय घरी जायला पण भीती वाटत होती. येताना पण आमची छत्री उडून गेली. आज एवढे छान छान दक्षिणे व्हिडिओ काढलेत ना, पूर्ण जिममध्ये तो फिरून खेळत होता. आणि माझा आपला वर्कआउट काय थांबला नाही. मी जिमला अशा वेळेस जाते की जास्त कोण नसतं, मला जरा मोकळा जिम असला ना भारी वाटतं. त्यात आज पावसामुळे जास्त कोण आलं नव्हतं. हे बघा, तुम्ही बोलताना नीलम तेवढी फिट कशी, एवढी मेहनत आहे ती माझ्या मागं. तुम्हाला विश्वास नाही वाटणार, मी ना 5-7 महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि हां, माझी उंची जास्त आहे, त्यामुळं माझं वजन आहे ना कमी झालेलं पण कळत नाही आणि वाढलेलं पण कळत नाही. हा पण मला माहिती आहे की मी कमी केलेलं आहे. स्वतःला मी आजारपणातून एकदम मस्त ठणठणीत ठेवलेलं आहे. आजचा वर्कआउट पूर्ण झाला आणि मला ट्रेडमिल करायची होती, सायकलिंग करायची होती. हा खेकडा माझ्या अगोदरच गेला. आणि घरी आले, पटापट कामं आवरली, फ्रेश झाले, कपडे चेंज केले. आता पावसामुळे घरातच कपडे सुकत घालावे लागतात. तोपर्यंत मावशी आल्या समोरच्या बिशीचे पैसे द्यायला. आणि हो, आज गडबडीमुळे मी भाकरी करायची राहिलेली होती. म्हणलं जिममधून आल्यानंतर गरमागरम भाकरी खायची, मस्त माझी फेवरेट चटणी, दही आणि रात्रीचं राहिलेलं भरीत गरम केलं. आणि आपलं हे काळ्या कढईतलं कालवण लोखंडाच्या, मस्त असं टेस्टी वास, नुसता घमघमाट झालेला. कारण खायला मज्जा एक नंबरच. आहा, एकदम बघा ना पावसाळ्यातलं सुख. त्यात मी भरीत सगळं मिक्स करून भात कुस्करलेला आहे. काय आपली बारकी सासू लगेच आली, मला पण पाहिजे. अजून एक गोष्ट आहे, दरवाजा खोलला की लगेच बेडकसारखं बाहेर उड्या मारायला जातं. आणि पावसाळ्यातलं सुख म्हणजे काय, दरवाजा खिडक्या दुपारच्या बंद करायच्या, मस्त नरम नरम रजई काढायची आणि घेऊन झोपायची. सुख म्हणजे काय असते.